यंदा राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडण्याची शक्यता वर्तवली जाते। मोठी बातमी म्हणावी लागेल। अजित पवार यांच्या निधनामुळे मुख्यमंत्र्यांकडे अर्थसंकल्प मांडण्याची धुरा आहे। 23 फेब्रुवारीपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे आणि या अगोदर तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना फडणवीसांनी हा अर्थसंकल्प मांडलेला होता। या संदर्भात आणखीन जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी सुशांत यांच्याकडून। सुशांत, श्रद्धा, आपण जर बघितलं असेल तर विमान दुर्घटनेमुळे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांचं निधन झालं। काल त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन जे आहे ते 23 फेब्रुवारीपासून सुरू होते। त्यामुळे अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याचा अर्थसंकल्प नेमका कोण मांडणार अशी चर्चा सुरू होती। आता जी आपल्याला खात्री मिळते, त्या माहिती मिळते त्यानुसार अजित पवार यांच्याकडे असलेलं अर्थ खातं अर्थातच त्यांच्या निधनामुळे सर्व त्यांच्या खात्याचा भार जो आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाणार आहे आणि स्वाभाविकपणे मुख्यमंत्री यावर्षीचं बजेट मांडू शकतात। याआधी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे अर्थ खात्याची जबाबदारी होती, त्यावेळी त्यांनी अर्थसंकल्प मांडला होता। मात्र दादांच्या अकाली निधनामुळे यावेळी अर्थसंकल्प मांडण्याची जबाबदारी कदाचित मुख्यमंत्र्यांकडे येऊ शकते। अगदी सुशांत, शक्यता वर्तवल्या जातात। फक्त 2 दिवस राहिलेले आहेत। 1 तारखेच्या अर्थसंकल्पीय जे अर्थसंकल्प जो मांडला जाणार आहे त्याला आता अधिकृत घोषणा कधीपर्यंत होऊ शकते याची? सध्या आपण जर बघितलं असेल तर जे मागचा बजेट मांडलं जाणार आहे ते केंद्रीय बजेट मांडलं जाणार आहे। मात्र राज्याचं बजेट जे आहे ते 23 फेब्रुवारीला ज्यावेळी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होईल त्यावेळी मांडलं जाणार आहे। त्यामुळे अर्थातच आपण जर बघितलं असेल तर याआधी देवेंद्र फडणवीस या खात्याचा आढावा घेतील, कारण राज्याचा अर्थसंकल्प मांडायचा आहे। त्यामुळे अर्थातच आढावा घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस कदाचित याबाबतची एक नोट तयार करतील आणि जी आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार जर एखाद्या मंत्र्याने राजीनामा दिला किंवा एखाद्या मंत्र्याचं आकस्मिक निधन झालं तर तो संपूर्ण कार्यभार जो आहे तो त्याची खाती जी आहेत ती मुख्यमंत्र्यांकडे वर्ग केली जातात। अर्थातच अजितदादांकडे असलेलं अर्थ खातं सध्या त्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांकडे असणार आहे जोपर्यंत दुसरा अर्थमंत्री मिळत नाही तोपर्यंत। त्यामुळे या आणि नवीन अर्थमंत्री जर आला तर त्याला शिकायला काही वेळ जातो। त्यामुळे यावर्षीचा अर्थसंकल्प जो आहे तो कदाचित देवेंद्र फडणवीस मांडू शकतात। अगदी अपडेट घेत राहू सुशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।